मुंबईतील धारावीमध्ये रात्री भीषण अपघात झाला। टँकरच्या धडकेमुळे 6 गाड्या खाडीत पडल्याची घटना घडली आहे। खाडी किनारी उभ्या असणाऱ्या गाड्यांना टँकरची धडक बसलेली। काल रात्रीच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत। ही दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। मुंबईतील धारावीमध्ये रात्री भीषण असा अपघात झाला आहे। खाडी किनारी उभ्या असणाऱ्या गाड्यांना टँकरने धडक दिली आहे आणि त्यानंतर हा भीषण असा अपघात घडलेला आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। टँकरच्या धडकेमुळे तब्बल 6 गाड्या या खाडीत पडल्याची घटना आहे। त्यामुळे मोठं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर धारावीमध्ये काल भीषण अपघात झाला आणि या टँकरच्या धडकेच्या नंतर 5 ते 6 गाड्या या खाडीत पडल्याची घटना समोर येते। हा अपघात नेमका कसा झाला आणि या अपघातानंतर आता किती नुकसान झालंय? नक्कीच करण, आपण आता त्याच ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी संपूर्णपणे घटना घडलेली आहे। या ठिकाणी हा जो आपण ट्रेलर पाहतोय तो ट्रेलर मागून वरती आलेला आहे आणि हा जो अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेलर आहे तो खाडीमध्ये गेलेला आहे। याच ठिकाणी गाड्या पार्किंग होत्या, ज्या 6 गाड्या पार्किंग असलेल्या यांना ही धडक दिल्याच्या नंतर थेट या गाड्या आहेत त्या खाडीमध्ये पडलेल्या आहेत आणि यामध्ये गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत 2 गाड्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आलेलं आहे। घटना कळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यानंतर आज सकाळपासूनच अग्निशमन दल, पोलीस तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व गाड्या आहेत त्या बाहेर काढण्याचं काम आहे ते केले जात आहे। हा जो मोठा ट्रेलर आहे तो देखील बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। आपण पाहू शकतो अधिकारी वर्ग आहे, सगळं अधिकारी वर्ग आज सकाळपासूनच या ठिकाणी आलेले असून या गाड्या काढण्याच्या बाहेर आहेत। सर, किती गाड्या काढण्यात आलेल्या आहेत आणि आता सध्याची स्थिती काय आहे? रेस्क्यू ऑपरेशन कशा प्रकारे सुरू आहे? आतापर्यंत एकूण 6 गाड्या गेलेल्या आहेत खाडीमध्ये, त्यापैकी 2 गाड्या काढण्यात आलेल्या आहेत। 2 गाड्या बाहेर काढण्या आणि पुढील बी अजून 4 गाड्या काढण्याचं कामकाज चालू आहे। त्या संदर्भात काही गुन्हा नोंद करण्यात आलेला का? जो चालक आहे तो ताब्यात आपण घेतलेला आहे? अगदी बरोबर, चालकाला ताब्यात घेतलेलं आहे आणि आता पुढील कारवाई करण्यात येईल। जे गाडी मालक होते त्यांच्याकडून काही नोंदवण्यात आलेलं आहे का? या ठिकाणी पार्किंग ठेवण्यात आलेली होती, त्यांच्याकडून काय सांगण्यात आलेलं? नाही, अद्याप नाही। तसं गाडी मालकांनी कुणी असं काही केलं नाही की आमचं हे केलं, इथं आम्ही पार्किंग केलेलं आहे। मुळातच ते इथे पार्किंगची जागाच नाहीये, त्यांनी त्या गाड्या पार्क केलेल्या होत्या इथे। त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो। या ठिकाणी अवैध जी पार्किंग आहे ती केलेली होती त्यानंतर, आणि हा संपूर्णपणे घटना कशी घडली आहे, चालकांनी काय नक्की सांगितलं? नक्कीच इथे पार्किंगची जागा नाहीये, वारंवार इथं कारवाई झालेली आहे आणि वारंवार कारवाई बी होत आहे, तरी पण इथे लोक गाड्या पार्किंग करत असतात आणि त्यांच्या नो पार्किंगच्या आमच्या नेहमी कारवाई चालूच आहे इथे। चालकाचा ताबा सुटला की त्याला झोप लागलेली होती, नक्की काय झालेलं होतं? चालकाकडून काय सांगितलं? चालकाचं म्हणणं असं याच्यामध्ये की तो सुरतला चालला होता, इथे टर्न घेताना त्याचा कधी ब्रेक लागला नाही असं त्याचं म्हणणं आहे। धन्यवाद सर बोलल्याबद्दल। आपण पाहू शकतो अधिकारी वर्ग सगळ्यात काल रात्रीपासून ज्या ठिकाणी घटना घडली तेव्हापासून हे या स्पॉटवरती आहेत आणि या स्पॉटवरती असून ते सर्व ही जी माहिती आहे ती गोळा करून या ठिकाणी जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू आहे। आपण पाहू शकतो जो ट्रेलर आहे तो या ठिकाणून गुजरातला चाललेला होता। नागालँड पासिंगचा हा ट्रेलर आहे आणि याच्यावरती देखील मोठं जे मालवाहू जे लोखंडी सामान आहे ते देखील आहे, त्यामुळे खूप मोठं जड अशा वस्तू या ट्रेलरवरून घेऊन जात होत्या आणि त्या ठिकाणी हा संपूर्णपणे घटना घडली तेव्हा गाडीमध्ये कोणी नव्हतं, कुठलीही जीवितहानी नाहीये, मात्र गाड्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असून सर्व पोलीस वर्ग आता या ठिकाणचे जे ट्रॅफिक आहे ते देखील क्लिअर करण्याचा जो प्रयत्न आहे तो करतात। हा संपूर्णपणे रस्ता पाहिला तर धारावीच्या दिशेने येणारा रस्ता आहे आणि धारावीच्या दिशेने येऊन बँड्राच्या दिशेने जाणारा रस्ता आहे। सुरतला जाणारा ह्या टेम्पो ह्या मोठ्या ट्रेलरचा आहे तो अपघात झालेला आहे आणि या अपघातात मात्र 6 गाड्यांचं मोठं नुकसान आहे ते झालेलं आहे। करण, नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।